वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको, महाडिस्कॉम, केडीएमसी साठी जे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 चा जो कन्सेप्ट आहे, सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये आपण थर्ड युनिट सॉल्व्ह करत आहे, जो आहे अदर इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे. हे जे एमसीक्यूज आहे हे आपण एलडीसी, यूडीसी, डेप्युटी मॅनेजमेंट, अकाउंटंट, ऑडिटर साठी बघत आहे. ठीक आहे. हे सगळ्यांना हे बेसिक जे कन्सेप्ट आहे प्लस कन्सेप्ट वाईज जे एमसीक्यूज आहेत ते तुम्हाला कामात येतील एक्झामसाठी. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे लाईक्स वाढले तेव्हाच आपण ही सिरीज कंटिन्यू करू शकणार, अदरवाईज नाही. तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, अदर इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ कॉन्ट्रॅक्टचा. हु अमॉंग द फॉलोइंग इज अ कॉम्पिटिटंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. खालीलपैकी कोण करार करण्यास पात्र आहे? तर बघा ऑप्शन आहे मायनर, सेकंड पर्सन ऑफ अनसाउंड माइंड, सेकंड सेन ॲडल्ट अँड फोर्थ कन्विक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेन ॲडल्ट मीन्स समजूतदार प्रौढ. नेक्स्ट सेकंड, ॲग्रीमेंट विथ अ मायनर इज. अल्पवयीन व्यक्तीसोबतचा करार कसा असतो? तर बघा ऑप्शन आहे इथे व्हॅलिड, वॉइडेबल, वॉइड एबी इनिशिएटिव्ह अँड इलिगल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, वॉइड एबी इनिशिएटिव्ह मीन्स सुरुवातीपासूनच शून्य. नेक्स्ट थर्ड, अ मायनर कॅन बी. अल्पवयीन व्यक्ती काय होऊ शकतो? तर बघा ऑप्शन आहे प्रॉमिसर, सेकंड पार्टनर्स इन अ फर्म, थर्ड बेनिफिशियरी इन अ कॉन्ट्रॅक्ट अँड फोर्थ इनसॉल्वंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, बेनिफिशियरी इन अ कॉन्ट्रॅक्ट, करारातील लाभार्थी. नेक्स्ट फोर्थ, अ कॉन्ट्रॅक्ट एंटर्ड बाय अ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड इज. अचेतन मनाच्या व्यक्तीने केलेला करार कसा असतो? तर बघा ऑप्शन आहे व्हॅलिड, सेकंड वॉइडेबल, थर्ड वॉइड अँड फोर्थ एन्फोर्सेबल. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, वॉइड मीन्स शून्य असतो. नेक्स्ट फिफ्थ, कन्सेंट इज सेड टू बी फ्री वेन इट इज नॉट कॉज्ड बाय. संमती मुक्त असते जेव्हा ती खालीलपैकी कोणामुळे होत नाही. तर बघा ऑप्शन आहे कोइरेशन, फ्रॉड, मिस्टेक, एक्सेप्टन्स. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, एक्सेप्टन्स मीन्स स्वीकृती. नेक्स्ट फिफ्थ, कोइरेशन मीन्स सक्ती म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे थ्रेट्स टू फाईल केस, सेकंड थ्रेटन टू कमिट सुसाईड, थर्ड रिक्वेस्ट टू साइन एग्रीमेंट अँड फोर्थ इग्नोरन्स ऑफ लॉ. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, थ्रेट टू कमिट सुसाईड, आत्महत्या करण्याची धमकी. नेक्स्ट सेवन्थ, अनड्यू इन्फ्लुएन्स अराइज वेन. अनुसूचित प्रभाव केव्हा निर्माण होतो? तर बघा ऑप्शन आहे कन्सेंट इज फोर्स विथ व्हायलन्स, सेकंड वन पार्टी डॉमिनेट द अदर विल ऑफ अनदर, थर्ड कॉन्ट्रॅक्ट इज साइन वॉलेंटरीली अँड फोर्थ ऑफर इज मेड इन पब्लिक. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, वन पार्टी डॉमिनेट द विल ऑफ अनदर. एक पक्ष दुसऱ्याच्या इच्छेवर वर्चस्व ठेवतो तेव्हा. नेक्स्ट एट, अ कॉन्ट्रॅक्ट इंड्यूस बाय फ्रॉड इज. फसवणुकीचे घडलेला करार कसा असतो? तर बघा ऑप्शन आहे व्हॅलिड, वॉइड, वॉइडेबल, इलिगल. करेक्ट आन्सर आहे थर्ड, वॉइडेबल, रद्द करता येणार. नेक्स्ट नाइन, सायलेंट इज अ फ्रॉड वेन. मुक्ता फसवणूक ठरते जेव्हा. तर बघा ऑप्शन आहे पार्टीज आर स्ट्रेंजर, सेकंड देअर इज नो ड्युटी टू स्पीक, थर्ड देअर इज अ ड्युटी टू स्पीक अँड फोर्थ कॉन्ट्रॅक्ट इज ओरल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, देअर इज अ ड्युटी टू स्पीक, बोलण्याची जबाबदारी असते तेव्हा. नेक्स्ट टेन्थ, मिस रिप्रेझेंटेशन ऑकर वेन. खोटी माहिती केव्हा होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट false statement with intention to deceive, second true statement, third false statement believed to be true and fourth with silence. The correct answer आहे third, false statement believed to be true, खरी वाटणारी खोटी माहिती. ठीक आहे. तसंच बघा अकाउंट्स ऑल इन वन महाट्रान्सको साठी अकाउंट्स पीडीएफ अवेलेबल आहे. ठीक आहे. ही पीडीएफ सगळ्यांनाच कामात येणार आहे. अकाउंट्स प्रोफेशनल कोणत्याही पोस्टसाठी असेल ही पीडीएफ तुम्हाला कामात येणार आहे, कारण की याच्यामध्ये सर्व कन्सेप्ट वाईज एमसीक्यूज आहेत. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. 7000 प्लस एमसीक्यूज आहे. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून तिथनं तुम्ही पीडीएफ परचेस करू शकता. ठीक आहे. तर बघा 11th नंबर काय म्हटलं, अ कॉन्ट्रॅक्ट बेस्ड ऑन बायलॅटरल मिस्टेक ऑफ फॅक्ट इज. दोन पक्षामधील वस्तुस्थितीची चुकीची आधारित करार कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे व्हॅलिड, वॉइड, वॉइडेबल, इलिगल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, वॉइड मीन्स शून्य. नेक्स्ट 12th, अ कॉन्ट्रॅक्ट इज अनलॉफुल ऑब्जेक्ट इज. अवैध हेतूसह असलेला करार. तर बघा ऑप्शन आहे व्हॅलिड, सेकंड वॉइड, थर्ड वॉइडेबल अँड फोर्थ एन्फोर्सेबल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, वॉइड मीन्स शून्य असतो. नेक्स्ट 13,
ॲग्रीमेंट इज रेझिडेंट ऑफ मॅरेजेस, विवाहाच्या मर्यादेवरील करार म्हणजे कोणता? तर बघा ऑप्शन आहे व्हॅलिड, वॉइड, वॉइडेबल अँड इलिगल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, वॉइड मीन्स शून्य करार. नेक्स्ट 14, विच ऑफ द फॉलोइंग इज अ वॉइड ॲग्रीमेंट, खालीलपैकी कोणती करार शून्य आहे? तर बघा ऑप्शन आहे लीगल ऑब्जेक्ट, सेकंड विथ कॉम्टेम्पररी पार्टी, कॉम्पिटंट पार्टी, थर्ड वेगरिंग ॲग्रीमेंट अँड फोर्थ अ कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, वेगरिंग ॲग्रीमेंट मीन्स सट्टा करार इज अ वॉइड ॲग्रीमेंट. नेक्स्ट 15, इन वेगरिंग ॲग्रीमेंट, सट्टा करारामध्ये काय असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वन पार्टी विन्स अदर ऑलवेज लूज, सेकंड बोथ पार्टीज मे विन, थर्ड म्युच्युअल चान्सेस ऑफ गेन और लॉस एक्झिट अँड फोर्थ ओनली प्रॉमिसर विन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, म्युच्युअल चान्सेस ऑफ गेन और लॉस एक्झिट, दोघांनाही नफा तोट्याची संधी असते. नेक्स्ट 16, अ कॉन्ट्रॅक्ट विथ अन अलाइन एनिमी, परकीय शत्रूसोबत केलेला करार कसा असतो? तर बघा ऑप्शन आहे व्हॅलिड, वॉइडेबल, वॉइड अँड एन्फोर्सेबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, वॉइड मीन्स शून्य असतो. नेक्स्ट 17, अ कन्विक्ट एक दोषी व्यक्ती काय असते? तर बघा ऑप्शन आहे कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट, सेकंड डिस्क्वालिफाईड टू कॉन्ट्रॅक्ट, थर्ड मायनर अँड फोर्थ प्रॉमिसर. करेक्ट आन्सर आहे सेकंड, डिस्क्वालिफाईड टू कॉन्ट्रॅक्ट, करार करण्यास अपात्र असतो. नेक्स्ट 18, अ कॉन्ट्रॅक्ट विथ अनलॉफुल कन्सिडरेशन इज, अवैध प्रतिफळासह करार कसा असतो? तर बघा ऑप्शन आहे व्हॅलिड, वॉइड, वॉइडेबल, एन्फोर्सेबल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, वॉइड मीन्स शून्य असतो. नेक्स्ट 19, ॲग्रीमेंट टू डू अन इम्पॉसिबल ॲक्ट इज, अशक्य कृती करणाऱ्या कराराचे स्वरूप काय आहे? तर बघा ऑप्शन आहे इथे व्हॅलिड, वॉइड, वॉइडेबल, इलिगल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इथे वॉइड मीन्स शून्य. नेक्स्ट 20, अ कॉन्ट्रॅक्ट एंटर्ड इनटू बाय अ ड्रंक पर्सन इज, मद्यधुंद असलेली अवस्थेतील व्यक्तीने केलेला करार काय असतो? तर बघा ऑप्शन आहे व्हॅलिड, वॉइडेबल, वॉइड, इलिगल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, वॉइड, शून्य असतो. नेक्स्ट 21, ॲग्रीमेंट विथ अन अनसर्टन टर्म इज, अस्पष्ट अटींवर आधारित करार काय असतो? तर बघा ऑप्शन आहे व्हॅलिड, वॉइड, एन्फोर्सेबल, वॉइडेबल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, वॉइड मीन्स शून्य असतो. नेक्स्ट 22, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वेगरिंग ॲग्रीमेंट, खालीलपैकी कोणता करार सट्टा करार नाही? तर बघा बॅटिंग ऑफ क्रिकेट, सेकंड शेअर ट्रेडिंग विथ इंटेन्शन टू डिलिव्हर, थर्ड लॉसिंग अ कॉइन अँड फिफ्थ हॉर्स रेस बिलो 500. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, शेअर ट्रेडिंग विथ इंटेन्शन टू डिलिव्हर, प्रत्यक्ष शेअर डिलिव्हरीसह शेअर ट्रेडिंग इज नॉट अ वेगरिंग ॲग्रीमेंट. नेक्स्ट 23, अ मायनर कॅन ॲक्ट ॲज अ, अल्पवयीन व्यक्ती काय म्हणून काम करू शकतो? तर बघा ऑप्शन आहे प्रिन्सिपल, श्युअरिटी, एजंट, पार्टनर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एजंट मीन्स प्रतिनिधी. नेक्स्ट 24, ॲग्रीमेंट रिस्टेरिंग लीगल प्रोसिडिंग इज, कायदेशीर कारवाईला मर्यादा घालणारा करार कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे इथे व्हॅलिड, वॉइड, वॉइडेबल, लीगल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, वॉइड मीन्स शून्य. नेक्स्ट 25, अन ॲग्रीमेंट अपोज टू पब्लिक पॉलिसी, सार्वजनिक हिताच्या विरोधात असलेला करार. तर बघा ऑप्शन आहे इथे व्हॅलिड, वॉइड, वॉइडेबल, एन्फोर्सेबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, वॉइड मीन्स शून्य असतो. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोच्या PDF अवेलेबल आहे, अकाउंट्सच्या मॉक टेस्ट, त्याच्यानंतर टॅली कम्प्युटराइज अकाउंटिंग, रिव्हिजन MCQs PDF आणि अकाउंट्स फॉर्म्युला बेस आणि प्रॉब्लेम बेस क्वेश्चन्स PDF अवेलेबल आहे. सगळ्याच सेपरेट PDF सुद्धा आहे आणि कंबाईन सुद्धा आहे. तर ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही तिथनं PDF परचेस करू शकता. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.